पुण्यातील बिल्डर पुत्र पोर्शे दुहेरी बळी प्रकरणामध्ये नवी माहिती समोर येते आहे। डॉक्टर विक्रे गेल्यामुळे रक्त तपासणी वाया गेली तरी अद्यापही मार्ग आहे। फौजदारी वकिलांनी पुढारी न्यूजला ही एक्सक्लुसिव्ह माहिती दिली आहे। बिल्डर पुत्राचं मद्यप्राशन सिद्ध करण्यासाठी केस तपासणीचा मार्ग अजूनही बाकी आहे। रक्तातून 12 तासात तर लघवीतून 3 ते 5 दिवसात नशा सिद्ध करता येते, तर केसांच्या तपासणीतून नशा सिद्ध करायला 90 दिवसांची मुदत असते, असं देखील या एक्सपर्ट्सनी पुढारी न्यूजला दिलेल्या एक्सक्लुसिव्ह माहितीमध्ये म्हटलेलं आहे। आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। ज्येष्ठ वकील मंजुनाथ कक्कळमेली आपल्या सोबत आहेत। मंजुनाथजी, 90 दिवसांपर्यंत केसांच्या माध्यमातून ही टेस्ट केली जाऊ शकते अशी आता माहिती समोर येते आहे। काय आपण याविषयी आम्हाला अधिक माहिती देऊ शकाल? जर तो मूळ रक्ताचा नमुना फेकून देण्यात आला असेल तर आता कशा प्रकारे हे सिद्ध केले जाऊ शकतं? नक्कीच मोस्ट ऑफ द टाइम काय होतं, क्रिमिनल प्रोसिजर मध्ये जेव्हा एखादा डिलेड एफआयआर फाईल केला जातो आणि त्यामध्ये अल्कोहोलचा जर इश्यू असेल, जर आरोपी अल्कोहोल कंझम्पशन केलं असेल आणि त्या अल्कोहोलिक पणामुळे एखादा अपघात झाला असेल आणि समवेअर असं काही लूप होल्स राहिलं असेल आणि काही रेअरेस्ट केसेस मध्ये कधी कधी काय होतं, जेव्हा अशा काही सेन्सिटिव्ह इश्यूज पुढे येतात, जसं असं आता पुश बाईक कारचा ऍक्सिडेंटचा इश्यू झालेला आहे, त्यामध्ये आता जो सिनारिओ आपल्या पुढे येतोय त्याच्यामध्ये एक समजलं जातं की रक्त सॅम्पल्स हे बदललं गेलं, अदरवाईज कंटॅमिनेटेड होते ते फेकून दिलं गेलं आणि दुसरं रक्त सॅम्पल त्याच्यामध्ये आणलं गेलं आणि त्यामुळं असं एक भासलं जात आहे की एकूण एक त्याच्या रक्तामध्ये अल्कोहोलचा कंझम्पशन किंवा अल्कोहोलचा कंटेंट मिळू शकत नाही असं सॅम्पल कुठेच नाहीये। बट हावेवर त्यासाठी मेडिकल ज्युडिप्रिसन्स मध्ये आम्ही जेव्हा क्रिमिनल प्रॅक्टिस मध्ये असतो त्यावेळी काही प्रश्न डॉक्टरांना सुद्धा आपण क्रॉस एक्झामिनेशन मध्ये हा सगळे प्रश्न विचारतो आणि मेडिकल ज्युडिप्रिसन्स किंवा एखादा मेडिकल प्रॅक्टिशनर सुद्धा काही टेस्ट हे प्रिस्क्राईब असतात, त्यांना माहिती सुद्धा असते की जेव्हा फॉरेन्सिक लॅबकडे पाठवलं जातं त्यावेळी समजा एखादा जर डिले झाला, लेट्स से आता 12 आवर्स मध्ये 12 आवर्स मध्ये जर ब्लड सॅम्पल मध्ये काही मिळून नाही आला तर लघवी सॅम्पलच्या युरिन टेस्ट सुद्धा करू शकतात 3 to 5 days। अदरवाईज हेअर फॉलिकल टेस्ट म्हणून येतो, ज्याच्यामध्ये 90 डेज पर्यंत एखादा आरोपीमध्ये ड्रग कंझम्पशन असेल, ड्रग म्हणजे इन्क्लुडिंग अल्कोहोल असेल, अल्कोहोल जरी कंझम्पशन असेल तो त्याबद्दल टेस्ट फॉरेन्सिक लॅबला पाठवू शकतात, रिसर्च परवानगी घेऊन पोलीस मेकॅनिझम पाठवू शकतात आणि त्यामधून ते सिद्ध सुद्धा या प्रकारे केसांच्या सॅम्पल मधून अशा प्रकारची टेस्ट केली जाऊ शकते असं तुम्ही म्हणताय। मात्र रक्ताचा नमुना किंवा लघवीचा नमुना याच्या तुलनेमध्ये या केसांच्या चाचणीची काय म्हणतात त्याला की कितपत त्याच्यामध्ये गॅरंटी असते किंवा त्याची शक्यता कितपत असते, किती टक्के ही टेस्ट ग्राह्य मानली जाते किंवा त्याचा रिझल्ट येऊ शकतो? दिस इज सायन्स आणि खूप पुढे गेलेलं आहे आणि ज्या पद्धतीनं रक्त लघवी बाबत ज्या अश्युरन्स दिलं जातं मेडिकल सायन्स मध्ये त्याच्यामध्ये त्याच पद्धतीनं हेअर फॉलिकल टेस्ट मध्ये सुद्धा असू शकतं। का? कारण टेस्ट ही वेगवेगळ्या पद्धतीची आहेत, परंतु वेगवेगळ्या जर सॅम्पलचे जरी असले तरी एकच डीएनएचे असतील, तर त्या मुलाचंच डीएनए असेल, एक ब्लड असेल तरी त्या मुलाच्या ब्लड सॅम्पल्स असेल, अदरवाईज हेअर जर असेल, जर केसांचं जरी असेल तर त्याच्यामध्ये एकूण एक मेटाबॉलिझम हेच पाहिलं जातं आणि लेट्स से एखाद्याच्या बॉडीची मेटाबॉलिझम जर 12 आवर्स असेल, आता डिपेंडिंग अपॉन एज, जर तो कंझ्युम करण्याचा जो कंझ्युम हे करतो त्याचं मेटाबॉलिझम किती आहे हे बघितलं जातं वयाच्या मानानं। आता जो यंग एज तो 17 प्लस हे दिलं जातं, आता आराम से 90 डेज पर्यंत त्याच्या हे सॅम्पल मधून हे त्यांना डॉक्टरांना ऍक्सेस करू शकतात किंवा फॉरेन्सिक लॅब मध्ये हे प्रूव्ह केलं जाऊ शकतं की त्याच्या हेस मधून ब्लड अल्कोहोलिक तो केला होता का किंवा कुठल्याही प्रकारचं ड्रग त्यांनी घेतले होते का, त्याचे इन्सिडन्स किंवा त्याचे कंटेंट्स आपल्याला त्यांच्या रिपोर्ट्स मध्ये डॉक्टरांना भेटू शकतं। निश्चितपणे खूप महत्त्वाची अशी ही माहिती आहे आणि आता या प्रकारच्या तपासण्यांचा आधार पोलीस यंत्रणा घेणार का आणि या टेस्ट होणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। तुर्त धन्यवाद मंजुनाथजी या सविस्तर माहितीबद्दल आणि हा एक वेगळा पैलू तुम्ही पुढारी न्यूजच्या प्रेक्षकांना समजून सांगितलात त्याबद्दल।